नमस्कार. आयशाज रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे तांदळाची भाजी. पौष्टिक अशी तांदळाची भाजी आहे बघा. एकदम देशी भाजी आहे. तर मी ती भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा. एकदम देशी भाजी आहे बघा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा मी कांदा कट करून घेतलेला आहे चौकोनी. 2 ते 3 मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहेत भाजीसाठी. आणि हा लसूण पण ठेचून घेतलेला आहे 10 ते 12 पाकळ्या. आता इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघा. कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तेल घालायचं आहे. तर इथं बघा मी तेल घालते कढईमध्ये. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे बघा. तांदळाच्या भाजीला थोडंसं चडतं तेल वापरायचं तर छान होते भाजी. तेल आपलं गरम झाले की आपण त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कांदा घालणार आहे. एकदम साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. फक्त कांदा आणि लसूण घालूनच ही भाजी बनवायची असते. यामध्ये डाळ वगैरे, शेंगदाण्याचं कूट वगैरे काही घालायचं नसतं. एकदम सिंपल आहे भाजी बघा. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा थोडासा मऊ झाला की आपण यामध्ये लसूण घालणार आहोत. तांदळाची भाजी खूप पौष्टिक असते बघा. तर इथे बघा आपला कांदा भाजलेला आहे. जास्त भाजायचा नाही, थोडा कच्चाच ठेवायचा कांदा, म्हणजे भाजीला टेस्ट येते. आता आपण यामध्ये हा ठेचलेला लसूण घालायचा आहे बघा. लसूण पण या कांद्याबरोबर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय, परतून घ्यायचंय. आपला कांदा लसूण व्यवस्थित भाजलेला आहे बघा, आपल्याला जसा पाहिजे तसा. आता यामध्ये मी अगदी चिमूटभर हिंग टाकणार आहे बघा, थोडीशी हिंग. आता आपण ही जी धुवून घेतलेली भाजी आहे ती भाजी यामध्ये घालायची. भाजी तर दिसायला खूप दिसते, पण तयार झाली की अगदी थोडीशीच होते बघा, शिजून थोडीशीच होते भाजी. तर या भाजीला पाणी घालायचं नसतंय. भाजीला या आमचंच पाणी सुटतंय बघा. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तर इथं बघा भाजी आपण सगळी मिक्स करून घेतलेली आहे. कढई भरून होती आपली भाजी ही. आता किती कमी दिसायला लागले बघा. अजून शिजल्यानंतर ही भाजी कमी होणार आहे शिजून. तर आपण मीठ आत्ता घालायचं नाही, मिठाचं प्रमाण जास्त होतं. भाजी शिजायच्या आधी जर आपण मीठ घातलं तर मिठाचं प्रमाण जास्त होतं भाजीमध्ये. त्यासाठी भाजीतलं पाणी आटत आलं की मग आपण मीठ यामध्ये घालणार आहे. अशी पसरवून घ्यायची बघा. आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची मंद गॅसवरती. तर आता बघा आपली भाजी केवढीशी झालेली आहे बघा शिजून, बघू शकते तुम्ही. संपूर्ण पाणी आटलेलं आहे यामधलं. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय. आता यामध्ये मीठ घातलं तर चालतंय बघा. तर असं सगळीकडे पसरवून असं मीठ घालायचंय चवीप्रमाणे.
आणि मिक्स करून घ्यायचंय मीठ घातल्यानंतर. आणि एक 5 मिनिटं शिजून द्यायचे आणि गॅस बंद करायचा. मीठ घातल्यानंतर एक 5 मिनिटं शिजून द्यायची आपल्याला ही भाजी. तर इथं बघा आपली भाजी तयार झालेली आहे ही तांदळाची. कढई भरून भाजी होती आपली ही. आता बघा किती झालेली आहे. पूर्णपणे पाणी आटलेलं आहे बघा भाजीचं. तर आपली ही साधी सोपी एकदम सिंपल अशी रेसिपी तांदळाची भाजीची तयार झालेली आहे बघा ही तांदळाची भाजी. आता आपण याला बंद करून घ्यायचं आहे गॅसला. बघा तयार आहे आपली मस्त अशी खमंग अशी तांदळाची भाजी. लसूण आणि कांदा घातलेली आपली तांदळाची भाजी तयार आहे बघा. साधी सोपी आहे, एकदम सिंपल आहे. करून बघा या पद्धतीने, खूप छान लागते आणि खूप पौष्टिक आहे बघा ही भाजी. आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम पापड सुटलाय बघा कसा खरपूस असा. आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते बघा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज, साध्या सोप्या एकदम रेसिपीज तुम्हाला व्हिडिओ ते पाहायला मिळतील. थँक्यू.